नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो. एमपीएससी ने ऑक्टोबरमध्ये 17 ऑक्टोबरला एक प्रसिद्धीपत्रक काढलं होतं आणि त्यामध्ये सांगितलं होतं की 2026 मध्ये एमपीएससीचं जे काही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक तर फायनल केलेलं आहे, पण जाहिराती ज्या आहेत ना तर त्या नेमकं आपल्याला दिसायला सुरुवात होतील. अशामध्येच मार्च महिना संपला. मार्च महिन्याची तारीख दिली होती. मार्चमध्ये एमपीएससीची जाहिरात जी आहे तर ती येणार आहे, पण काहीतरी टेक्निकल कारणामुळे मार्च मध्ये संपला, पण जाहिरात आली नाही. पण पुढच्या या 15 आपल्याला नक्कीच एमपीएससीची जाहिरात जी आहे तर ती दिसू शकते. मग अशामध्ये विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचा क्युरियोसिटी असलेला जो प्रश्न आहे तर तो म्हणजे की पदं कोणकोणती असणार आहे आणि किती पदं असणार आहे, हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि जाहिरात कधी ते देखील आहे. एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये जी पदं येणार आहेत ना तर ती माझ्या अंदाजे ग्रुप सी ची जी पदं आहेत ना तर ती 1600 ते 2000च्या आसपास किंवा 1400 ते 1600च्या आसपास येऊ शकतात. आणि ग्रुप बी ची जी पदं आहेत ना तर ती 450 ते 500च्या दरम्यान येऊ शकतात. 2023ला 7000 जी पदांची जी ना तर ती जाहिरात आली होती, ती एक्सेप्शनल केस मधली जी ना तर ती जाहिरात होती. कारण अगोदर कोरोना होता आणि त्यावेळेस ज्या जाहिराती यायला पाहिजे होत्या तर त्या आल्या नव्हत्या, तर त्यामुळे तो मागचा जो बॅकलॉग आहे तर तो पूर्ण भरून काढण्यासाठी ती जम्बो भरती आली होती. न आता 2026 मध्ये लिपिक पदासाठी देखील जे आहे ना तर ते भाष्य केले जात आहे. इव्हन मी देखील बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की कमीत कमी 3000 ते 5000 जी आहे ना तर ती एमपीएससीची जाहिरात असू शकते. पण 15 फेब्रुवारीपासून जेव्हापासून आपले अजितदादा गेले तेव्हापासून वित्त विभागानं कोणत्याही नवीन कुठल्याही भरतीसाठी मान्यता दिलेली नाही. तर त्यामुळे हा एक पाहण्यासारखा गेम होईल की एमपीएससी स्वतः काही ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे जागा काढत नसतं. ठीक आहे, विविध विभागामार्फत त्यांना रिक्त पदांची मागणी पत्र जातात आणि त्याच वेळेस जी तर ती जाहिरात येत असते. मग आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की किती पदांची जाहिरात येऊ शकते. तत्पूर्वी आपलं हे जे द वोकॅब किंग हे जे पुस्तक आहे 7000 शब्दांसाठी, मी 13 वर्षापासून इंग्रजीचा अभ्यासक आहे, रिसर्च आहे. नॅचरल लँग्वेज ॲक्विजिशन मध्ये मी रिसर्च केलेला आहे. BBC सोबत मी काम देखील केलेलं आहे. 2500 युरोची मला त्यांच्याकडून स्कॉलरशिप देखील मिळालेली आहे. 7000 जे शब्द आहेत ना तर ते यामध्ये मी नोंद केलेली आहे. आणि याच शब्दांपैकी तुम्हाला TCS, IBPS, MPS असो या सगळ्या परीक्षांमध्ये हेच 7000 शब्द जे आहेत ना तर ते वारंवार विचारले गेलेले, याच्या बाहेरचे शब्द कुठलेही येणार नाही. मग ती महाराष्ट्राची कोणती स्पर्धा परीक्षा असू द्या किंवा जी इंडिया लेवलची कुठली असू द्या. सध्या हे पुस्तक PDF स्वरूपात आहे, आपल्या ॲप्लिकेशनमध्ये आहे. ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा किंवा तुम्हाला याची PDF जी आहे मला वाटतं ही ₹1 ही PDF जी आहे ना तर ती तुम्हाला अवेलेबल होणार आहे. तर चला आता आपण आपल्या या व्हिडिओवरती येऊया ना. आता महाराष्ट्र गट ब अराजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सीचं हे वेळापत्रक आहे. बघा इथं सांगितलेलं होतं की मार्च महिन्यामध्ये जे आहे ना तर ती जाहिरात अपेक्षित आहे. परीक्षेचा दिनांक जो आहे ना तर तो त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे 14 जून. आणि 14 जूनलाच मला असं वाटतं की TETचा देखील पेपर आहे आणि याचा निकाल जो आहे तर तो 16 ऑक्टोबरला लागणार आहे. नंतर मग खाली जे मेन्स आहे त्याचं आहे आणि खाली ग्रुप सीचं आहे ना. आता यामध्ये पहिले जे पद आहे सहाय्यक कक्ष अधिकारी. सहाय्यक कक्ष अधिकारी जे आहेत ना तर त्यांच्या जागा किती असू शकतील ते मी एकदा तुम्हाला सांगतो. सहाय्यक कक्ष अधिकारी जे आहे ना तर ते 60 ते 100 पर्यंत असण्याची शक्यता आहे. 150 पर्यंत जरी गेलं तरी ही म्हणजे काही एवढं आश्चर्यचकित होण्याचं गरज नाही आहे. कारण एक नवीन महाज्योती नाही महाआस्था एक नवीन विभाग जो आहे ना तर तो देखील बनवलेला आणि त्याच्यासाठी देखील ASO जे आहेत ना तर ते याच्यामधून येऊ शकतात, जास्त जागा येऊ शकतात. STI स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर जे आहेत म्हणजे जे महसूल विभाग म्हणा किंवा आपलं जे GST आहे त्यामधले जे आहेत ना तर ते स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर 70 ते 110चा आकडा जो आहे ना तो कदाचित येऊ शकतो, कमी जास्त होऊ शकतं. देन पोलीस उपनिरीक्षक जे आहेत ना तर ते जवळपास 100 ते 150च्या दरम्यान येऊ शकतात. देन SR जे आहे ठीक आहे दुय्यम निबंधक ठीक आहे तर यांच्या 80 ते 150च्या दरम्यान जागा ज्या आहेत ना तर त्या अपेक्षित आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं ग्रुप बी ची जी पदं आहेत ना तर ती जवळपास 350 ते 500च्या दरम्यान असू शकतील किंवा कमी जास्त येऊ शकतील. कदाचित लो जरी करायचं जर म्हटलं आणखी जरी कमी जरी झालं तरी कदाचित 200 प्लस जे आहे तर हा लोअर आणि
जास्त जर म्हटलं तर 400 प्लस जे आहे ना तर ती पदं येऊ शकतात. कारण मागच्या भरतीचा जर पॅटर्न पाहिला तर याच प्रकारची पदं जी आहेत ना तर ती आपल्याला दिसत आहेत. ना आता येऊया आपल्या ग्रुप सीच्या पोस्टकडे. ग्रुप सीचं पोस्ट जे आहे ना तर त्यामध्ये सगळ्यात जास्त जे पदं असतात कधीही तर ती कोणती असतात, ती म्हणजे लिपिकची असतात. ठीक आहे, लिपिकची जवळपास 50% पदं जी आहेत ना तर ती नेहमी तुम्हाला दिसायला मिळतील. ना आता यामध्ये लिपिकची पदं जी आहेत ना तर ती 450 ते 700 पर्यंत आहे. लिपिक टंकलेखक. ठीक आहे, लिपिक टंकलेखक 450 ते 700च्या आसपास असू शकतील. ठीक आहे, कर सहाय्यक 220, मी थोडंसं मोबाईलवर नोट डाऊन केलेलं आहे, 220 ते 320 पर्यंतचा आकडा जाण्याची शक्यता आहे. आय माइट बी रॉंग. ठीक आहे, पण हा एक अंदाज आहे. उद्योग निरीक्षक जे आहे ना तर ते 60 ते 150 पर्यंत जाऊ शकतात. ठीक आहे, दुय्यम कुठला आहे, बेलीफ आणि लिपिक. आता बेलीफ हे जे पद आहे ना तर हे न्यायालयाशी रिलेटेड आहे. म्हणजे न्यायालयानं जर काही समजा आदेश दिलेला आहे, न्यायालयाचा जो निर्णय आहे तो अंमलात आणणं. ठीक आहे, जर न्यायालयानं कोणावरती काही जप्ती वगैरे सांगितली असेल तर ती जप्ती करायचं आहे, किंवा काही आरोपी वगैरे जे आहेत तर ते न्यायालयात सादर करणं, थोडंसं फील्ड लेवलचं काम जे आहे ना तर ते बेलीफ पद जे आहे ना तर ते करत असतं. बेल जे आपण म्हणतो ना की याला बेल मिळाली त्याला बेल मिळाली, तर ती बेलच्या संदर्भातलं काम जे आहे ना तर ते बेलीफ आणि लिपिक करत असतात. न्यायालयाच्या संदर्भातलं हे जे पद आहे तर यामध्ये आता पहा न्यायालयाची जाहिरात आलेली आहेच आणि त्यामुळे याच्यामध्ये खूप जास्त जागा येतील असं नाही. यामध्ये तरीही 80 ते 160च्या दरम्यान जे आहे ना तर ती पदं जी आहेत तर ती दिसू शकतात. देन उद्योग निरीक्षक, उत्पादन शुल्क, एक्साइज. उत्पादन शुल्क कुठे आहे, उद्योग निरीक्षक. ठीक आहे, उद्योग निरीक्षक बघूया. उद्योग निरीक्षक 60 ते 150 झाले. ठीक आहे, दुय्यम निरीक्षक नाही, AMVIचा आपण पाहूया. सहाय्यक मोटर वाहक हे जे आहेत यांच्या जवळपास 150 ते 250 जागा ज्या आहेत तर त्या येऊ शकतात. तसं रिक्त जागा ज्या आहेत ना तर त्या भरपूर आहे, पण तेवढ्या पदांसाठी जाहिरात येणं थोडंसं मला सेन्सिबल वाटत नाहीये. तांत्रिक सहाय्यक ज्या आहे किंवा विमा संचालनालयाच्या ज्या आहे ना तर त्या 100 ते 150च्या आसपास ज्या आहेत ना तर त्या जागा असू शकतात. दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क जे आहे तर त्यांच्या जवळपास 80 ते 160 पर्यंतच्या जागा ज्या आहेत ना तर त्या असू शकतात. आता बरेचसे विद्यार्थी असं म्हणतात की सर 5000 पेक्षा जास्त लिपिकची पदं असू शकतील का. जर समजा ग्रुप सी मध्ये जर एवढी पदं जर आली ना तर थोडंसं इनलॉजिकल आहे, पण तरीही मागच्या भरत्यांचा जर पॅटर्न जर पाहिला तर फक्त एकदाच इतिहासामध्ये 7500ची जी भरती जी आहे ना तर ती आलेली आहे. त्यानंतर भरती येण्यासाठी मला नाही वाटत की येऊ शकते, कारण की बॅकलॉग जो आहे ना तो प्रत्येक वर्षापासून परीक्षा होतच आहे. बॅकलॉग असेल जसं की कोविडची परिस्थिती, त्यामुळे त्या जो जमा झालेल्या जागा होत्या तर त्या एकदम आल्या होत्या. तरीही अंदाजे जर पाहिलं तर एक 2500 ते 3000 ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये 2500च्या कमीच येऊ शकतात. 2500च्या वरती देखील थोडंसं अवघड वाटतं, कारण की 1600 ते 2000 पर्यंत ग्रुप सीच्या आणि 400 ते 500 जागा ज्या आहेत, 500 खूप जास्त होतील, ग्रुप बीच्या जागा येऊ शकतात. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. काही माहिती जर तुम्हाला खटकली असेल, थोडंसं वाटलं असेल की सरांनी एक्झॅज्युरेट जास्त सांगितलं किंवा खूप कमी सांगितलं, तुम्ही हायलाईट करू शकता कमेंटमध्ये. येस, आता पुरतं एवढंच. थांबतो, पुन्हा भेटूया. राम.